नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी.एड महाविद्यालयातील बी.एडच्या व्हॅल्यू एज्युकेशन या विषयातील शालेय विषयांच्या अध्यापनाद्वारे मूल्य शिक्षणाची जोपासना, इनकल्केशन ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन थ्रू टीचिंग ऑफ स्कूल सब्जेक्ट्स याविषयी माहिती मिळवू. मी प्राध्यापक एम आर जोशी, MM एडसेट, श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक, महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर करते. चला तर पाहूया शालेय विषयांच्या अध्यापनाद्वारे मूल्य शिक्षणाची जोपासना, इनकल्केशन ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन थ्रू टीचिंग ऑफ स्कूल सब्जेक्ट्स. विद्यार्थी मित्रांनो, शालेय शिक्षणामध्ये मूल्य शिक्षण हा एक महत्त्वाचा घटक असून तो विविध शालेय विषयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सहज रुजवला जाऊ शकतो. प्रत्येक विषयामध्ये काही नैतिक, सामाजिक आणि राष्ट्रीय मूल्ये अंतर्भूत असतात, जी योग्य अध्यापन तंत्रांनी विद्यार्थ्यांमध्ये विकसित केली जाऊ शकतात. आता जसं भाषा शिक्षण आहे, जसं मराठी, हिंदी, इंग्रजी इत्यादी. कथा, कविता, निबंध आणि आत्मकथांमधून प्रामाणिकपणा, स्वाभिमान, वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा, काटकसर वृत्ती, सहानुभूती, सामाजिक जबाबदारी यासारखी मूल्ये विद्यार्थ्यांना शिकवता येतात. विद्यार्थ्यांच्या अंगी चर्चा आणि वादविवादाद्वारे लोकशाही मूल्ये, परमत सहिष्णुता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य रुजवता येते. तसंच गणित नावाचा जो विषय, त्या विषयामधून अचूकता, काटेकोरपणा आणि तर्कशक्तीमधून प्रामाणिकपणा, स्वयंशिस्त आणि संयम यासारखी मूल्ये शिकवली जाऊ शकतात. त्याच्यानंतर सांख्यिकी व वित्तीय साक्षरता, यामुळे आर्थिक जबाबदारी आणि पारदर्शकता वाढते. त्याच्यानंतर विज्ञानसारख्या विषयातून प्रयोगशीलता शिकवता येते. प्रयोगशीलता आणि निरीक्षणातून शास्त्र शुद्ध दृष्टिकोन, चिकाटी, प्रयत्नांवर श्रद्धा, जिज्ञासा आणि शोधवृत्तीचा विकास यासारखी मूल्ये आपणास रुजविता येतात. पर्यावरणशास्त्रातील संकल्पनांमधून पर्यावरण संवेदनशीलता, निसर्गप्रेम, भूतदया, जबाबदारी आणि शाश्वतता शिकवली जाते. त्याच्यानंतर समाजशास्त्र नावाचा जो विषय, त्याच्यामध्ये आपल्या शालेय स्तरावर इतिहास, नागरिकशास्त्र आणि भूगोल यांचा त्यात समावेश होतो. तर यामधून काय शिकवता येईल आपल्याला, तर स्वातंत्र्य लढ्याच्या घटनांमधून देशभक्ती, एकता आणि सामाजिक न्याय ही मूल्ये शिकवता येतात. नागरिकशास्त्राद्वारे लोकशाही, समानता आणि जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करता येते. भूगोल विषयातून सहअस्तित्व, शेजार धर्म, सहानुभूती, पर्यावरण जागरूकता आणि जबाबदारी यासारखी मूल्ये रुजवता येतात. त्याच्यानंतर 5वं आहे कला, संगीत आणि क्रीडा हे विषय. सांस्कृतिक कार्यक्रमांमधून सहकार्य, सहिष्णुता, सभाधीटपणा, संवाद कौशल्ये आणि सृजनशीलता विकसित करता येते. तर खेळ जे असतात, क्रीडा, खेळांमधून शिस्त, संघभावना, नेतृत्व आणि अनुयायित्व, परिश्रम आणि स्पर्धात्मकता आपणास शिकवता येते. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये रुजविण्यासाठी प्रभावी अध्यापन पद्धती व तंत्रे. शालेय विषयांद्वारे मूल्य शिक्षण देताना योग्य अध्यापन पद्धती व तंत्रे वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मूल्ये ही केवळ शिकवण्याचा विषय नसून ती कृतीतून, अनुभवातून आणि शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या आचारधर्मातून आत्मसात केली जातात. आता याच्यामध्ये पहिली पद्धत आपण पाहूया, संवादात्मक व चर्चात्मक पद्धती, इंटरॅक्टिव्ह अँड डिस्कशन मेथड. त्याच्यामध्ये वादविवाद, डिबेट, विविध सामाजिक, नैतिक आणि राष्ट्रीय विषयांवर चर्चा घेऊन विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही, सहिष्णुता आणि विचार स्वातंत्र्य विकसित करता येते. त्याच्यानंतर गटचर्चा, ग्रुप डिस्कशन. एका विशिष्ट नैतिक मुद्द्यावर विद्यार्थ्यांना गटांमध्ये चर्चा करून त्यांचे विचार व्यक्त करण्याची संधी त्यांना दिली जाते. त्यामुळे हजरजबाबीपणा, सभाधीटपणा हे गुण विद्यार्थ्यांमध्ये विकसित होतात. प्रश्नोत्तर पद्धती, क्वेश्चन अँन्सर मेथड. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवादातून नैतिक मूल्यांवर विचारमंथन करता येते. त्याच्यानंतर प्रायोगिक व अनुभवाधारित पद्धती, एक्सपिरियन्शियल लर्निंग मेथड. जसं भूमिका निभावणे, रोल प्लेइंग. तर नैतिक व सामाजिक समस्या मांडण्यासाठी विद्यार्थी विविध पात्रांच्या भूमिकेत जातात. त्यामुळे संवेदनशीलता, सहकार्य आणि समजूतदारपणा
त्यांच्या अंगी वाढतो. त्याच्यानंतर कथाकथन व नाट्यप्रयोग, स्टोरी टेलिंग अँड ड्रॅमॅटायझेशन, ऐतिहासिक किंवा सामाजिक कथा, लोककथा आणि नाटके विद्यार्थ्यांमध्ये कर्तव्य, नीतिमत्ता आणि न्यायबुद्धी निर्माण करत असतात. त्याच्यानंतर क्षेत्रभेट, फील्ड व्हिजिट, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, पर्यावरणाच्या पूरक प्रकल्प अशा ठिकाणी भेट देऊन सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारीची भावना विद्यार्थ्यांमध्ये विकसित करता येते. त्याच्यानंतर कृती आधारित अध्यापन, ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, सामाजिक सेवा प्रकल्प, कम्युनिटी सर्व्हिस प्रोजेक्ट्स विद्यार्थ्यांना समाज उपयोगी कार्यात सहभागी करून घेतल्यास सेवावृत्ती, सहकार्य आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण होते. त्याच्यानंतर आत्मविश्लेषण करणारे लेख, सेल्फ रिफ्लेक्शन एसेज जर त्यांना लिहायला लावले तर त्याच्यामधून काय होतं की विद्यार्थ्यांना स्वतःच्या कृती आणि विचारांचे विश्लेषण करण्यास प्रवृत्त केले तर त्यांच्यामध्ये स्वतःची जाणीव आणि एक प्रकारची नैतिकता त्या ठिकाणी विकसित होत असते. कला आणि हस्तकला, आर्ट अँड क्राफ्ट फॉर व्हॅल्यूज, विद्यार्थ्यांनी मूल्यांशी संबंधित पोस्टर्स, कोलाज, घोषवाक्ये तयार करून सृजनशीलता आणि मूल्यबोध आत्मसात करावा. त्याच्यानंतर सहशालेय उपक्रम जे असतात, आपल्या एक्स्ट्रा को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज किंवा ज्याला आपण अभ्यासांवरती किंवा अभ्यासत्व उपक्रम म्हणतो, त्याच्यामधून काय की संस्कार वर्ग, मोरल एज्युकेशन सेशन्स, नियमित मूल्य शिक्षण तासांमधून नैतिकता शिकवता यायचे. उदाहरणार्थ परिपाठ असेल, सकाळचं सेशन असेल प्रार्थनेचं, तर याच्यामधून आपल्याला विद्यार्थ्यांना नैतिकता आणि आध्यात्मिकता शिकवता येते. त्याच्यानंतर शालेय संसद, स्कूल पार्लमेंट, विद्यार्थ्यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून लोकशाही, जबाबदारी आणि नेतृत्व गुण इत्यादी मूल्यांचा विकास त्यांच्यामध्ये करता येतो. त्याच्यानंतर ज्या काही स्वयंसेवी संघटना असतात, NSS, NCC, स्काउट्स अँड गाईड्स, तर या अशा सारख्या स्वयंसेवी संघटनांमधून सामाजिक बांधिलकी आणि नेतृत्व विकासासाठी त्यांचा जर सहभाग घेतला तर त्याच्यातून सुद्धा काही मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवता येतात. त्याच्यानंतर 5वं आहे तंत्रज्ञानाचा उपयोग, यूज ऑफ टेक्नॉलॉजी इन व्हॅल्यू एज्युकेशन, जसं एक दृकश्राव्य साधने ज्याला आपण ऑडिओ व्हिज्युअल एड्स म्हणतो. नैतिक शिक्षणावर आधारित जर चित्रपट, माहितीपट आणि व्हिडिओ जर विद्यार्थ्यांना दाखवले तर त्याद्वारे मूल्यांची प्रभावी शिकवण विद्यार्थ्यांना देता येते. त्याच्यानंतर लर्निंग आणि डिजिटल प्लॅटफॉर्म, नैतिक कथांचा अभ्यास करण्यासाठी आता पुस्तकं उपलब्ध आहेत. काही कथा, चित्रकथा उपलब्ध आहेत. वेबिनार आणि ऑनलाईन चर्चासत्रे सुद्धा आपल्याला यासाठी आयोजित करता येतात. तर शेवटी समारोपात निष्कर्षात असं मी म्हणेल, शालेय विषयांचा योग्य वापर करून मूल्य शिक्षण प्रभावीपणे दिले जाऊ शकते. शिक्षकांनी अध्यापन करताना नैतिक आणि सामाजिक मूल्यांचा अंतर्भाव करणे आवश्यक आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये जबाबदार नागरिकत्व आणि जीवन कौशल्ये विकसित होतील. मूल्य शिक्षण प्रभावीपणे रुजविण्यासाठी परंपरागत अध्यापन पद्धतीऐवजी अनुभव आधारित आणि कृती आधारित अध्यापन पद्धती अधिक प्रभावी ठरतात. मूल्य ही केवळ शिकण्याचा नव्हे तर अनुभवण्याचा आणि अंमलात आणण्याचा विषय आहे. शिक्षकांनी योग्य अध्यापन तंत्रांचा वापर करून विद्यार्थ्यांना आधुनिक समाजात जबाबदार आणि नैतिक नागरिक बनविण्यास मदत करावी. धन्यवाद. थँक्यू. सबस्क्राईब करा, शेअर करा.